मंत्र्यांशी चर्चा करणार आहे का की इतर काही मुद्दा याकडे लक्ष. बातमी अशोक खरात संदर्भात. अशोक खरातला घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईत पोहोचले. थोड्याच वेळात मुंबईतील पीएमपीएलए कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे. तर नाशिक पोलिसांनी खरात याचा ताबा ईडीकडे दिलेला आहे. अधिक माहिती या संदर्भात घेऊयात. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्या आहेत. ज्योत्स्ना, खरातला पीएमपीएलए कोर्टात हजर करणार आहे. ईडीकडून आता चौकशीला सुरुवात होते. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की अशोक खरात याच्यावरती जे आहे ते डझनभरपेक्षा जास्त जे आहेत ते गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये फार मोठी नावं गुंतलेली आहे. मग त्या रुपाली चाकणकर असो, त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर असो, त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर असो, आणि इतकंच नव्हे तर ईडीच्या चौकशीमध्ये हे सुद्धा समोर आलेलं आहे की खरातकडे येणारे जे त्याचे भक्त होते, जे त्याचे क्लायंट होते, त्यांना तो मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची वापरायचा. त्यांची खाती पुस्तकं त्यांचे बँक खाते जे आहेत ते मनी लॉन्ड्रिंगसाठी तो वापरायचा. त्याच्यामुळे आणि खरातकडे जे नेते मंडळी जात होते ते अशोक खरातकडे नेमकं देवदर्शनासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी जात होते का अनेक सारे नेते त्यांची ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी जात होते. अशा अनेक प्रकारची चौकशी जी आहे ती अशोक खरात याची ईडीकडनं करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला अशोक खरातला आज सेशन कोर्टामध्ये मुंबईच्या हजर करण्यात आलेला आहे. काल जे आहे नाशिक कोर्टाने निकाल दिल्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलीस जे आहेत ते अशोक खरातला नाशिकवरून मुंबईला घेऊन आले आणि या मुंबईच्या सेशन कोर्टामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये म्हणजे अशोक खरातवरती अनेक गुन्हे दाखल आहे. मात्र आता जी मुंबईच्या सेशन कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे ती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातली मुख्य जी आहे ती सुनावणी सुरू आहे. आणि या प्रकरणामध्ये अशोक खरातने सुद्धा जे आहे चाकणकर कुटुंबियांचं नाव घेतल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आलेली आहे. इतकंच नव्हे तर जमीन व्यवहार सुद्धा जो आहे मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली, त्याचबरोबर ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी जमिनीची खरेदी विक्री सुद्धा अशोक खरात करत होता. त्याच्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपास असलेल्या जमिनीचं सुद्धा प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. आर्थिक देवाणघेवाण आणि शिवनिका ट्रस्ट मार्फत म्हणजे अशोक खरातची जी शिवनिका नावाची ट्रस्ट होती त्याच्यामध्ये अनेक व्हीआयपी नावं जोडली गेलेली आहे आणि या शिवनिका ट्रस्टद्वारे अशोक खरात जो आहे तो अनेक व्हीआयपी नक्की ज्योत्स्ना, त्यामुळे जमीन व्यवहार, बँकेचे व्यवहार आणि इतर काही आर्थिक देवाणघेवाण या संदर्भात आता ईडीची चौकशी अधिक वेगवान होणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बातमी रायगडच्या राजकारणातून. रायगडमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून रस्सीखेच सुरू झाली.